नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या 2-3 वर्षामध्ये किंवा त्याच्यापेक्षा त्याच्या आधी पण अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेत. लोकांचं प्रश्न विचारणं, लोकांना असं वाटणं हे साहजिक आहे. देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये गृह खातं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे सत्तानी मिळवली आणि या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये त्यांचा कौतुकाचा वाटाच आहे, अभिनंदनच आहे त्यांचं. पण गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे असताना जर देवेंद्र फडणवीसांच्याच कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त नको तसल्या गोष्टी होत असतील, तर मग मात्र कुठं ना कुठेतरी लोक प्रश्न विचारणार. आत्ता ह्या 10-15 दिवसामध्ये घ्या ना, महिन्याभरामध्ये काय काय कांड झाले एकदा बघा. मग तो अशोक खरात असेल, तो भोंदूबाबा असेल, ते कालचं TCSचं प्रकरण असेल, ते अमरावतीचं असेल, अशी असंख्य प्रकरणं घडत आहेत. लोकांना पोलिसांची भीती राहिली नाही. एक काळ असा होता की लोक पोलिसांना इतकी घाबरायची, एक वचक असायचा पोलिसांचा. पण आज हे एवढं सगळं घडत असताना पोलीस यंत्रणा मात्र ढिम्म आहे, फक्त ढिम्म आहे. ना त्यांची कुठली तपास यंत्रणा काम करते की जे कुठला एखादा विषय बाहेर निघायच्या आधीच पोलीस त्याला शोधून काढतात, त्याच्यावर कारवाई करतात. असं कुठं होतंय? नाही होत. सर्रास राज-रोज चोऱ्या होत आहेत, राज-रोज मुलींवरती अन्य अत्याचार होत आहेत. पोलिसांचा धाक कुणाला राहिला नाही, या गुंड्यांना राहिला नाही. काय याचा अर्थ असा समजावा का की पोलीसच यांना खतपाणी घालतायत, पोलीसच यांच्याकडून हप्ते घेत आहेत. त्या रस्त्यांच्या कड्याला त्या नको त्या तृतीयपंथीयांचं पेव फुटलंय नुसतं. पोलीस काहीही करत नाहीत. पोलिसांच्या गाड्या गेल्या तरी लोक घाबरत नाहीत. याचा अर्थ पोलीसच याला जबाबदार आहेत. याचा अर्थ हे गृह खातं याला जबाबदार आहे. अरे ज्या उत्तर प्रदेश आणि UPला आपण हसायचो, त्यांच्याकडे पाहून म्हणायचो काय यांची अवस्था, यांच्या राज्यांची इतकी घाणेरडी अवस्था, दिवसा ढवळ्या पोरींना उचलून नेलं जात आहे. त्या उत्तर प्रदेशचं गृह खातं, त्यांचं पोलीस प्रशासन इतकं भयंकर पद्धतीनं काम करत आहे, इतक्या उत्तमरित्या काम करतंय, ज्यांना आपण कोसत होतो आतापर्यंत. योगी आदित्यनाथांनी हे सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. देवेंद्र फडणवीस कशामध्ये कमी पडतायत? नाही बघा, बोललं पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, आपण की त्यांचं समर्थन काही गोष्टीमध्ये निश्चित केलं पाहिजे, नाही असं नाही. पण त्यांच्या चुकाही काही दाखवल्या पाहिजेत. त्याचा समर्थन करतो याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यांच्या चुका दडपून टाका किंवा त्याच्यावरती बोललं नाही पाहिजे. बोललं पाहिजे. आज गृह खातं महाराष्ट्रातलं, आज गृह खातं काय काम करतं याचा जरा व्यवस्थित विचार केला की आपल्याला समजेल. त्या मुंबईमध्ये कुठे ड्रग्ज सापडतायत, काय होतंय. आता ते सापडलं म्हणून दिसलं, जो सापडला तो चोर आहे, पण मागच्या दाराने कुठं कुठं काय काय चाललंय हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. हे पोलिसांना माहिती आहे. पण पोलीस ॲक्शन घ्यायला तयार नाही आहेत. निव्वळ फक्त कमिशनचा धंदा चाललाय पोलिसांचा सध्याच्या घडीला. अरे अहो, कितीतरी तक्रारी, कितीतरी घटना घडत आहेत, पण पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि पोहोचले तर ते कसं मिटवायचं ते त्यांच्याकडनं शिकून घ्या बा. कसे लगेच मिटवतात सगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणं पोलिसांच्या माध्यमातून हे काय योग्य नाही आहे. आता तो वाल्मिक कराड सापडलाय ना, झालंय ना निश्चित, त्याने केला संतोष देशमुखांचा खून. कशाला ठेवताय, कशाला पोचताय त्यांना? अरे तो आतिक अहमद, योगी बाबांनी घातल्या गोळ्या जागेवरती, हिंमत नव्हती कोणाची, करून दाखवलं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी. असे कितीतरी ठोकले त्यांनी आतापर्यंत. आमचे फक्त ह्या गाडीतनं उतरवत आहेत, त्या गाडीत चढवत आहेत, त्या गाडीतनं उतरवत आहेत, ह्या रुग्णालयात नेत आहेत, ह्या कोर्टातनं उतरत आहेत, तिकडं नेतात. एवढंच फक्त चाललंय. खातोय तो, आयुष्य आरामात जगतोय, खातोय तो. आता भाऊ अशोक बाबा, आपला भोंदू बाबा, घाला ना गोळ्या यांना. परत हिंमत होणार नाही कोणाची असल्या गोष्टी करण्याची. काय करतात देवेंद्र फडणवीस? काय करते गृह खातं? काय करते पोलीस खातं? त्या पोलिसांचं सोडून द्या, त्यांना जो आदेश येईल ते पाळणार आहेत. देवेंद्र फडणवीस कशामध्ये मशगूल आहेत? कुठल्या राज्यात ते तिकडे प्रचार करत बसतात बाकीच्या राज्यांचा. तर तुमच्या पक्षाची गोष्ट करा, निश्चित करा, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण या राज्यामध्ये काय चाललंय, त्यांना पोलिसांना फ्री हँड, साफ करून टाका सगळं, सांगा त्यांना, काही ठेवू नका. छोटे मोठे गुंडे फिंडे ठोकून टाका, जागच्या जागी इन्काउंटर करून टाका. परत हिंमत होईल का कोणाची काय करण्याची? मी आज शहरामध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो. अनेक जण म्हणतात मुंबई सेफ आहे, मुंबई सेफ आहे. कोण म्हटलं तुम्हाला मुंबई सेफ आहे? कोण म्हटलं तुम्हाला? रात्री 12-1च्या दरम्यान कुठे या तुमच्या रेसिडेन्शियल एरियांमध्ये फिरा. हे चरस गांजा बिंजा मारणारी ही सगळी टहूर पोरं रात्रीची फिरत असतात, हुल्लडबाजी करत असतात. पोलिसांचं भय नाही, पोलीस कुठं रात्री फिरत नाहीत ना, कोणाकडे लक्ष देत नाहीत. आणि तुम्ही सांगता मुंबई सेफ आहे. कुठले सेफ आहे? तुमच्या मलबार हिलमध्ये मुंबई सेफ असली की काय अख्खी मुंबई सेफ नाही आहे, सुरक्षित नाही आहे? जिथं धनदांडगी लोकं राहत आहेत तिथं तुम्ही सेफच ठेवणार ना. तिथं तुमचं कामच आहे, तुम्हाला पैसे देऊन तिथं ठेवलंय उभं करून. पण सामान्य लोकांचं काय, सामान्य एरियांमधलं काय? आज मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोण येतंय, कोण जातंय, काय होतंय, काही ठाऊक नाही कुणाला. किती मर्डर होत आहेत, किती चोऱ्या होत आहेत, कुठं काय काय होतंय माहीत नाही. पोलिसांना जरी माहिती असलं तरी पोलीस त्या गोष्टी लगेच दडपून टाकतात. कसं आम्ही म्हणायचं की गृह खातं काम करते? प्रश्न विचारायला नको, बोलायला नको. एक एक घटना जशी जशी समोर येते, या बाबांची यांची त्यांची ऐकून मन सुन्न होत आहे.
काल त्या नेस्कोमध्ये ड्रग सापडला मुंबईच्या गोरेगावमध्ये, केवढा मोठा आकांतांडव. अरे ते काय आज नाहीये, ते सर्रास चालू आहे सगळीकडं. या तुम्ही पब घ्या, डान्स बार घ्या, या सगळ्या गोष्टी घ्या, तुमचे स्पा सेंटर घ्या. पोलीस आता रेट टाकतायत, हप्ते मिळाले नाहीत की रेट टाकतायत. मी दाखवू का आता तुम्हाला कुठं कुठं काय काय चालू आहे? मी दाखवतो मुंबई शहरामध्ये कुठं कुठं काय काय चालू आहे. माझ्याकडे बातम्या आहेत सगळ्या, मला माहिती आहे काय काय कुठे आहे. मी सांगतो, पोलिसांना सगळी माहिती देतो. देवेंद्र फडणवीसांना जर नसेल मुख्यमंत्री पदावरून इकडं वेळ मिळत गृह खातं सांभाळायला, तर त्यांनी ते द्यावं, एखाद्या स्वतंत्र व्यक्तीला द्यावं ज्याच्याकडे काम करण्याची धमक आहे, गृह खातं चालवायची धमक आहे. हे बुळबुळीत अशी लोक मंत्रिपद आपल्याला नको आहेत. फक्त आपले मंत्री म्हणून बसलेत, येतात लोकांपुढं जात आहेत, काय ना पडलेलं नाहीये, काय नाहीये. धडाकेबाज जरा कार्यक्रम चालू द्या ना. सरकार 5 वर्ष घेतल्या हातात, जरा निदान मी म्हणतो विकास ते बघू पुढचं पुढं काय होईल ते होईल, पण निदान गृह खातं तरी धडाकेबाज चालवा. ज्या काही गोष्टी चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, सुळसुळाट सगळा पेव फुटल्या लोकांना. हे सगळे गुंडे फिंडे हे माज करतायत, यांना जरा घ्या कैचीमध्ये, करा एन्काउंटर यांचे. यांच्या बाजूचा कोण असला ना, यांच्या विचारसरणीचा, की लगेच सुटून बाहेर येतो, लगेच बाहेर निघतो. यांचा एखादा मंत्री अडकला, यांचा एखादा कोण अडकला की लगेच तो शांत होतो. ते प्रकरण 2 दिवसात लगेच दाबलं जातं. आता आपण बघितलं ना, झिरवळचं प्रकरण बघितलं, या बाबाचं प्रकरण बघितलं, त्याच्या आधी धनंजय मुंडे होते, त्यांचं ते तो वाल्मिक कराड, त्याच्या संबंधातलं प्रकरण बघितलं, लगेच सगळं शांत होतं. तुम्ही कायदा कसा चालवायचा, कायदा सुव्यवस्था कशी असली पाहिजे, या जर गोष्टींचा जर कुठं आयाम घालून दिला नाही समाजाला, लोक कशाला घाबरणार आहे तो पोलिसांना? पोलिसांचं भयच राहिलं नाही. लोकांना माहिती आहे, 1000-500च्या नोटा काढल्या ना, 4-5 हजार रुपये टेकवले पोलिसाच्या खिशात की सगळं होतं. आजकाल सगळं माहिती आहे लोकांना. लोकही हुशार झालेत त्यांच्यावरची. निष्पक्ष कायदा, निष्पक्ष सुव्यवस्था राहिली कुठं? कशासाठी? म्हणून मग आम्ही तुमचा गळा ओरडून तुमच्याविषयी बोलायचं. अरे जे चूक आहे ते चूक बोललं पाहिजे त्याच्याविषयी. असं करून नाही चालणार. किती छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला नसतील समजत, आम्हाला येतात. इथं इथं हे झालं, तिथं ते झालं. मी दाखवतो तुम्हाला, मला किती गोष्टी येतात ते, कुठं कुठं काय काय घडतंय. तुम्हाला ते समजत नाही. आत्ता मला एक कालची बातमी आली, ते महाबळेश्वरमधले आपलं कृष्ण टेम्पल आहे ना, कृष्ण मंदिर खालचं, तुम्ही जर कधी गेलात तर तुम्हाला समजेल. ते मंदिराचा भाग कोसळला आहे, ते मंदिर आता पडणार आहे. फार मोठं पुरातन मंदिर आहे. यांना ही बातमी पोचली असेल का मला सांगा? त्या तालुक्याच्या बाहेर बातमी गेली नसेल. काय कसं सरकारने यांच्या हातामध्ये द्यायचं? यांना प्रत्येक गोष्ट खालून इनपुट दिलं तेव्हा यांना समजणार, तेव्हा यांना कळणार. यांच्या खाली ठेवलेली लोक ही फक्त कमिशनच्या जीवावर जगणारी, सगळी कमिशनच्या जीवावर जगणारी. ते मंत्रालयामध्ये काय चालतं आणि काय नाही ते आपल्याला काय सांगायची गरज नाही. टेंडर कोणाला द्यायचं, कुठून, हे ठरवणार सगळं. बाकी तुम्ही गेलात उडत, सो मी सामान्य म्हणून तुम्हाला काही फरक नाही पडत. देवेंद्र फडणवीसांनी गोष्ट लक्षात ठेवावी, येणाऱ्या काळामध्ये सत्ता उलटूही शकते, याचं जरा भान असावं. कारण किती प्रचंड गोष्टी चालल्यात, काय काय चाललंय, पोलीस काय करतात काय नाही काही समजत नाहीये. तुम्ही माहिती आहे का, पूर्वी रात्रीची गाड्या फिरायच्या पोलिसांच्या निर्भया पथकाच्या, आता त्यांनीच काहीतरी चालू केलं वाटतं फडणवीसांनीच की काय. आता निर्भया पथक झोपले, ढाराढोर अगदी एकदम निवांत असतात. मी बघतो रात्रीचं कधी गाडी फिरत नाही, काही नाही. हे हुल्लडबाजी टहूर, ही सगळी पोरं अशीच बाहेर नुसता दंगा करत असतात. पोलीस गायब. त्या तृतीयपंथीय हायवेच्या बाजूला या टोल नाक्यांच्या नुसती घाण सुटले. हे ड्रग्ज आणतात, हे नको तसल्या गोष्टी करतात. यांच्याविषयी पोलीस बोलत नाही का? कारण यांच्याकडनं प्रत्येकाकडनं पोलिसांना काहीतरी हप्ता मिळतो. थांबा तुम्ही थोड्या दिवस थांबा, तुम्हाला मी या सगळ्या गोष्टीची रियालिटी दाखवतो. तुम्ही म्हणता बोलायचं नाही, आपलं सरकार आहे, आपलं हिंदुत्ववादी सरकार आहेच की. पण हिंदू कसा असतो? जसा रांझ्याच्या पाटलाचा सोलून त्याला काढला महाराजांनी, ते हिंदू सरकार. तो कायदा तो खरी, ती व्यवस्था खरी, ती कायदा सुव्यवस्था. तुम्ही नुसतं धर्म करत आम्ही बोलायचं, तुमच्याविषयी बोंबलत सुटायचं. तुम्ही झाट आम्हाला काय विचारत नाही ना, काय नाही. तुम्हाला काय पडलं नाही इकडे, काय आम्ही करतोय, काय आमच्या कुठल्या ह्याच्यातून जातोय. आम्ही फक्त बोंबलत बसायचं, कारण आमच्यात तो स्वाभिमान आहे. तुमच्यामध्ये काय, जाऊ दे आपल्याविषयी बोलते ना, बोलू दे, बोलेल तोपर्यंत. या असली मानसिकता ठेवणारे हे लोक, यांना उतरवायला वेळ नाही लागणार. यांना किती वेळ लागतो मला सांगा सत्तेतून खाली उतरवायला? एकदा वारं फिरलं ना सगळं की संपला यांचा कार्यक्रम. लाडक्या बहिणी हर वेळेला पावणार नाही आहेत लाडक्या बहिणी. हे जर सामान्यांचे काही प्रश्न जर सुटत नसतील ना, तर आज ना उद्या हा उद्रेक होणार आहे, हे लक्षात ठेवावं. फडणवीसांनी लक्षात ठेवून, सत्तेमध्ये बसलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवावं. कुठे ना कुठेतरी जरा कायदा सुव्यवस्था, गृह खातं जरा स्ट्रिक्ट करावं. आणि हे जे घावलेले आहेत ना, सापडलेले आहेत, उडवा जागच्या जागी, चौकात लाईव्ह सगळ्यांना दाखवा. हे कशा गोळ्या घातल्या पोलिसांनी. हिंमत आहे का या लोकांची? अरे ह्याला म्हणतात कायदा सुव्यवस्था. ही कसली कायदा आणि सुव्यवस्था? यांची फक्त व्यवस्था, बस यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्था, बाकी काही नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती आवर्जून बोला, मला सांगा. कारण बघा, कुठे ना कुठेतरी प्रश्न आपल्याला विचारले पाहिजेत. असं नाही की आपण प्रत्येक गोष्टच पाठीशी घालू. आपण एक सुजाण नागरिक म्हणून राहिलं पाहिजे. धर्म तर आहेच, धर्माविषयी आपल्याला प्रेम आहेच,
पण याचा अर्थ असा नाही की आपण कुठेही वाहत त्याच्या मागे जावं. बाकी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुज्ञ आहात आणि सुज्ञ नागरिक म्हणून, सुज्ञ धर्म रक्षक म्हणून आपण काम केलं पाहिजे. आपली नजर या प्रत्येक गोष्टीकडे असली पाहिजे. एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे.